सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात कोलगाव येथे मियासाब दर्ग्याजवळ दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका युवतीचा जागीच मृत्यू झाला तर युवक गंभीर जखमी झाला। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी आणि चारचाकी यांच्यात हा अपघात घडला। चारचाकी सावंतवाडीच्या दिशेने तर दुचाकी कुडाळच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला। या अपघातात आयुषी देसाई यांचा जागीच मृत्यू झाला असून कार्तिक परब गंभीर जखमी झालाय। धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले तर समोरून येणारी कार रस्त्यालगतच्या गटारात जाऊन आदळली। अपघातात कारच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय। महेश बांदेकर, कृष्णा धुळपनवार आणि लादू रायका यांनी जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले। दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असून सहाय्यक पोलीस फौजदार राऊत, पोलीस हवालदार सुरेश पाटील धोत्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब पुढील तपास करतायत। समोरील वाहन चालकाबाबत अधिक माहिती मिळवण्याचं काम देखील पोलिसांकडून सुरू आहे। कोलगाव मियासाहेब समाधीस्थळी हा अपघात झालेला पाहायला मिळतो। एक चारचाकी गाडी स्विफ्ट आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला, भीषण अपघात झाला। यात एक युवक गंभीर झाला आहे। अद्याप त्यांची नावं समजू शकलेली नाही, नेमकी ही स्विफ्ट कार कोणाची आहे तेही समजू शकलेलं नाही। मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं जो जखमी युवक होता त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे आणि पुढची प्रोसेस जी आहे ती पोलिसांकडनं या ठिकाणी सुरू केलेली पाहायला मिळते। अगदी रस्त्याच्या कडेला ही चारचाकी जी आहे ती गेलेली पाहायला मिळते आणि त्याच्या जे एअरबॅग आहेत त्यासुद्धा या ठिकाणी उघडलेला दिसून येत आहेत। गाडीच्या उजव्या बाजूला मोठ्या पद्धतीनं नुकसान पोचलेलं पाहायला मिळतं। तर जी दुचाकी होती, जो दुचाकी स्वार होता तो त्याला इथे येऊन आदळण्याची शक्यता किंवा अंदाज काही प्रत्यक्षदर्शींना किंवा जे प्रथम इथे आले त्यांच्याकडनं उपस्थितांकडनं सांगितलं गेलं आहे। त्यामुळे नेमकी यात चूक कोणाची होती, नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र यात एक युवक मात्र गंभीर जखमी झालेला पाहायला मिळतो। त्याचबरोबर चारचाकीमध्ये असलेला चालक देखील सुदैवानं यात वाचला आहे, त्यालाही मोठी हानी झालेली नाही। निश्चितच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास, पुढील सोपस्कार पोलीस पार पडताना पाहायला मिळेल।